काय सांगू तुम्हाला, जाता जाता इतकी धुकं लागली होती ना, समोरचं काही दिसत नव्हतं. आणि ह्या आज्या वगैरे दिसतात, खूप सारी माणसं असतात इथं आणि रानटी भाज्या घेऊन बसलेल्या असतात. आणि खरं सांगू का, या दिवसामध्ये रानटी भाज्या खरं तर खूप कमी भेटतात, पण आमच्याकडे भेटतात का म्हणून आवर्जून मी गेले होते. आणि ह्यांच्याकडे सांगू, यांना आहे ना गुगल पेमेंट वगैरे करता येत नाही. तर माझ्याकडे जेव्हा मी जायची ना, तेव्हा माझ्याकडे कॅश नसायची आणि मी तशीच यायची. तर मग आता मुद्दाम ठरवलं होतं की नाही, कॅश घेऊन जायची. तर लकीली मला ना ही चिचुरडीची भाजी आणि मोहराची भाजी मला भेटली आणि आज मी केली आहे चिचुरडीची भाजी. तर खूप छान लागते भाकरीसोबत, तर एक नंबर लागते, एकदा नक्की करून बघा. तर काही नाही, फक्त आपण जी काय भाजी आणलेली असते ती, मी तर देठ काढलेली नाही आहे, पण काही काही लोक देठं पण काढतात, मी काढत नाही. छान अशी भाजून घ्यायची तळल्यात तेव्हा ह्याच्यावरती तव्यावरती. आणि भाजून घेतल्यानंतर त्याच्या बिया जेवढ्या आहेत तेवढ्या काढायच्या चेचून. सगळं झाल्यानंतर कांदा लसणाची फोडणी द्यायची, मिरची मसाला वगैरे सगळं टाकायचं आणि एक नंबर भाजी लागते, करून नक्की बघा. आणि हे कमळ किती छान फुलले बघा ना, मस्त वाटते ना. चला बाय.